नमस्कार. रिस्टोरेशन ऑर रिफिलिंग ऑफ सम इन्शुर्ड अंडर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत आपण आता समजून घेऊया. एक उदाहरण देते. हा पाण्याने पूर्ण भरलेला ग्लास आहे. ग्लास ऑफ वॉटर आहे. ठीक आहे. आता मी हे पाणी पिते. आता आता हा ग्लास रिकामा झाला आहे. आता मी हा ग्लास परत जेवढा होता तेवढाच पाण्याने भरते आहे. झालं ना रिस्टोर? तर हेल्थ इन्शुरन्समधील सम इन्शुअर्डचं रिस्टोरेशन पण असंच असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला एखाद्या कंपनीकडे अप्रोच होतात, तेव्हा त्या कंपनीचे अधिकारी म्हणा किंवा एजंट तुम्हाला सांगतात की मॅडम या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ना रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुअर्ड फॅसिलिटी आहे. म्हणजे समजा तुमचं सम इन्शुअर्ड 15 लाख आहे. ठीक आहे. आणि त्या 15 लाखमधले 12 लाख चे क्लेम झाले आहेत. म्हणजे कुटुंबातले काही सदस्य आजारी पडले म्हणा किंवा एकच सदस्य वेगवेगळ्या वेळेला आजारी पडला. अशा प्रकारे 12 लाखाची सम इन्शुअर्ड तुम्ही युटिलाइज केली असेल तर मग तुमच्याकडे किती सम इन्शुअर्ड राहते आहे? 15 - 12 म्हणजे 3 लाखच सम इन्शुअर्ड तुमच्याकडे शिल्लक राहते. आणि पॉलिसी संपायला अजून काही वेळ आहे, काही अवधी आहे. मग त्यावेळी तुमची सम इन्शुअर्ड फक्त 3 लाख असेल तर ती पुरेशी नाही ना. तर मग अशा प्रकारे ह्या पॉलिसीमध्ये ही सुविधा आहे की सम इन्शुअर्ड परत रिस्टोर होते. म्हणजे परत 15 लाख होते असं ते तुम्हाला सांगतात. पण आत्ता मी जे तुम्हाला हे उदाहरण दिलं आहे हो ना, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढं ते सोपं असतं का? नाही. तुम्हाला मी नेहमी सांगते इन्शुरन्स हा व्यवसाय आहे. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी स्वतःच्या फायद्याचा विचार ह्या करतातच, करावाच लागतो. कुठलाही व्यवसाय जसं तुम्ही तुमच्या व्यवसायात करता तसंच. आणि त्यामुळे ना इन्शुरन्स पॉलिसीमधले काही वर्डिंग्स असतात, काही ग्लिचेस असतात, ते नीट समजून घेऊन आपण पॉलिसी घेतली ना तर आपल्याला भविष्यात पस्तावायची वेळ येत नाही. म्हणजे कोणीतरी इन्शुरन्सचा प्रतिनिधी सांगतो किंवा एजंट सांगतो म्हणून तुम्ही पॉलिसी घेऊ नका. पॉलिसी नीट वाचा. तर तेच मी तुम्हाला आता सांगितलं की एवढं सम इन्शुअर्ड रिस्टोर करणं सोपं नाही आहे. मग त्यातले काय काय बारकावे आहेत ते आता आपण समजून घेऊया. तर हे बारकावे जे आहेत ना, हे प्रत्येक कंपनीच्या प्रमाणे बदलत जातात. म्हणजे बघा प्रत्येक इन्शुरन्स कंपनीचं स्वतःचे वेगळी पॉलिसी असते, वेगळे प्रोडक्ट असतात, त्याचे वेगळे कव्हरेजेस असतात. मी रिस्टोरेशनशी रिलेटेड वेगवेगळ्या कंपन्यांचे काय काय वेगवेगळी प्रावधान आहेत किंवा प्रोव्हिजन आणि काय काय बारकावे हे जे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपण आता व्हिडिओ करूया, पुढे नेऊया. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे बघा काही इन्शुरन्स कंपन्यांना हे जे कवर आहे रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुअर्ड हे त्यांच्या पॉलिसीमध्ये इनबिल्ट देतात. म्हणजे बेसिक कवर असतं त्याच्यामध्येच रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुअर्ड हे असतंच असतं. आणि काही पॉलिस्या मात्र हे कवर ॲडॉनमध्ये देतात. म्हणजे हे कवर जर तुम्हाला हवं असेल रिस्टोरेशनचं तर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा प्रीमियम भरून हे ॲडॉनमध्ये घ्यावं लागतं. ठीक आहे. आता दुसरं एक महत्त्वाचा प्रकार ह्याच्यामध्ये आहे की सब इन्शुअर्ड आपण रिस्टोर करू शकतो, हो की नाही. पण ते किती पर्सेंट रिस्टोर करू शकतो? म्हणजे मगाशी तुम्ही बघितलं की हा पाण्याचा ग्लास मी पूर्ण भरला, 100% सम इन्शुअर्ड रिस्टोर झालं, हो की नाही. म्हणजे एखाद्याच्या पॉलिसीमध्ये सम इन्शुअर्ड 15 लाख असेल आणि रिस्टोरेशनमध्ये ते परत 15 लाख तो करू शकत असेल तर ते 100% रिस्टोरेशन ऑफ द सम इन्शुअर्ड असतं, की नाही. तर काही कंपन्या अशा प्रकारे 100% सम इन्शुअर्ड रिस्टोर करून देतात आणि काही कंपन्या इवन 200% सुद्धा सम इन्शुअर्ड रिस्टोर करून देतात. तर नेक्स्ट प्रावधान आहे. काही कंपन्या सांगतात की अशा प्रकारे एकदा सम इन्शुअर्ड तुम्ही रिस्टोर करू शकतात. काही कंपन्या सांगतात अशा प्रकारे तुम्ही 2दा सम इन्शुअर्ड रिस्टोर करू शकतात. म्हणजे होऊ शकतं ना कधी कधी दुर्दैवाने एखाद्या पॉलिसीवरती मोठा क्लेम येऊ शकतो किंवा एखादा साथीचा आजार येऊ शकतो, कुटुंबातले सगळेच लोक आजारी पडतात आणि सम इन्शुअर्ड एक्झॉस्ट होऊ शकतं किंवा ते रिस्टोर करायची वेळ येते. दुर्दैवाने तेही वापरावलं जातं पूर्णपणे. मग परत एकदा रिस्टोर करायची ते वेळ येते. म्हणजे समजा 15 लाखाची पॉलिसी असेल तर 15 परत एकदा रिस्टोर झालं म्हणजे 15 आणि 15 30 झाले. अजून एकदा रिस्टोर झालं तर 15 15 30 अधिक 15 म्हणजे 45 लाख असं टोटल सम इन्शुअर्ड त्या पॉलिसीच्या अंडर झालं. तर असं सम इन्शुअर्ड आपण किती वेळा रिस्टोर करू शकतो हे समजून घ्या. काही पॉलिसी एक वेळा सम इन्शुअर्ड रिस्टोर करायला देतात. काही कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये आपण 2 वेळा सम इन्शुअर्ड रिस्टोर करू शकतो. आणि काही कंपन्यांच्या पॉलिसीज मात्र इतक्या लिबरल असतात की ते तुम्हाला मल्टिपल टाइम्स सम इन्शुअर्ड रिस्टोर करायची परवानगी देतात. तर हा एक तिसरा महत्त्वाचा घटक आहे. वेटिंग पिरियड तुम्हाला माहितीच असेल. वेटिंग पिरियड म्हणजे काही आजारांकरता वेटिंग पिरियड असतो किंवा इन्शुरन्स पॉलिसी आपण घेतल्यानंतर काही दिवसांचा वेटिंग पिरियड असतो किंवा आपण सम इन्शुअर्ड वाढवली तेव्हासुद्धा काही दिवसांचा वेटिंग पिरियड असतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपण सम इन्शुअर्ड रिस्टोर करतो
तेव्हा काही कंपन्या मात्र रिस्टोर सम इन्शुर्ड झाल्यानंतर इमिजिएट इफेक्ट देतात, हो की नाही. आणि काही कंपन्या सांगतात की नाही, तुम्ही जरी सम इन्शुर्ड आता रिस्टोर केलेली आहे तरी तुम्हाला लगेच इमिजिएट इफेक्ट मिळणार नाही, तुम्हाला 30 दिवस थांबावं लागेल, 30 दिवसानंतरच हे तुमची रिस्टोर जी सम इन्शुर्ड आहे ती तुम्हाला ॲप्लिकेबल होईल. आणि काही कंपन्या सांगतात की नाही, 30 दिवस पण नाही, तुम्हाला 45 डेज थांबावं लागेल आणि 45 डेज नंतरच तुम्हाला रिस्टोर सम इन्शुर्ड युटिलाइज करता येईल. तर काही समजून घेणं गरजेचं आहे. आता सम इन्शुर्ड कधी रिस्टोर करू शकतो आपण, कुठल्या सिच्युएशनमध्ये? त्यात 2 प्रकारचे सिच्युएशन आहेत. एक सिच्युएशन मगाशी मी तुम्हाला दाखवलं की मी ते पाणी पूर्ण प्यायल्यानंतर तो ग्लास मी पूर्ण रिकामा केला आणि मग मी तो रिस्टोर केला, ठीक आहे. तर असं होऊ शकतं की सम इन्शुर्ड पूर्ण एक्झॉस्ट झाली की तुम्ही ती रिस्टोर करू शकता, ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा 15 लाखाचं सम इन्शुर्ड होतं, हो ना, आणि काहीतरी मोठा क्लेम आला पॉलिसीमध्ये किंवा साथीच्या आजारामुळे बरीचशी कुटुंबातली लोक आजारी पडले आणि सगळं 15 लाख सम इन्शुर्ड एक्झॉस्ट झालं आणि मग नंतरच मी ते रिस्टोर करू शकली. म्हणजे कंपनीची पॉलिसी अशी होती की बेसिक सम इन्शुर्ड एक्झॉस्ट झाल्यानंतरच तुम्हाला सम इन्शुर्ड रिस्टोर करू शकतात तुम्ही. हे काही कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये असतं आणि काही कंपन्या मात्र थोड्या लिबरल असतात. त्या काय म्हणतात की नाही नाही, तुमचं पार्शियल सम इन्शुर्ड जरी एक्झॉस्ट झालं ना तरी तुम्ही सम इन्शुर्ड रिस्टोर करू शकता. म्हणजे समजा 15 लाखाचं तुमचं बेसिक सम इन्शुर्ड आहे आणि त्याच्यामध्ये क्लेम आला 12 लाखाचा, म्हणजे राहिले किती, 3 लाख राहिले की नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. जरुरी नाही की 15 लाख सगळे संपवा तुम्ही आणि मग तुम्ही सम इन्शुर्ड रिस्टोर करा. तुमच्या 15 लाखामध्ये 12 लाख संपले, 3 लाख पण आता शिल्लक आहे, तर तुम्ही लगेच तुमची सम इन्शुर्ड तुम्ही रिस्टोर करू शकतात. आणि कुठलं चांगलं आणि कुठलं कमी चांगलं याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूया. आधी आपण फक्त प्रोव्हिजनच समजून घेऊया, ठीक आहे. महत्त्वाची प्रोव्हिजन अशी आहे की सम इन्शुर्ड जे आपण रिस्टोर करतो ती कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. म्हणजे सम इन्शुर्ड तुम्ही रिस्टोर केली आहे आणि ॲज ऑन डेट तुमच्या पॉलिसीमध्ये समजा 12 लाख शिल्लक आहे युटिलायझेशनने वगैरे पण, आणि पॉलिसी संपली, मग तुम्ही असं म्हणू शकता का नाही ना, आता आमचे 12 लाख शिल्लक आहे ना रिस्टोर केलेले सम इन्शुर्डमध्ये, तर तुम्ही आता पुढच्या वर्षी ते कॅरी करा. ते नाही होऊ शकत, कारण तुम्हाला माहिती आहे की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही ॲन्युअल पॉलिसी असते, ठीक आहे. काही कंपन्यांना रिस्टोरेशन इन सम इन्शुर्ड ही फॅसिलिटी देताना मिनिमम सम इन्शुर्ड किती असायला हवी याची अट घालतात. म्हणजे तुम्हाला जर रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुर्ड ही फॅसिलिटी हवी असेल तर तुम्हाला तुमची मिनिमम बेसिक सम इन्शुर्ड ही 25 लाख असेल तरच तुम्हाला रिस्टोरेशन फॅसिलिटी मिळेल अथवा मिळणार नाही. असं काही कंपन्यांच्याकडे प्रोव्हिजन आहे, सगळ्याच नाहीत. आणखी महत्त्वाचं म्हणजे की काही कंपन्या या इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असेल तर त्याला रिस्टोरेशन फॅसिलिटी देत नाही. फक्त फॅमिली फ्लोटर असेल तरच ते रिस्टोरेशन फॅसिलिटी देतात, अदरवाईज नाही. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं प्राविधान असं आहे की रिस्टोर सम इन्शुर्ड हे सेम इलनेसला ॲप्लिकेबल होत नाही. म्हणजे समजा एखाद्या कुटुंबाकडे 10 लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि त्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला काही हार्ट इश्यूज निर्माण झाले, त्याच्यातनं हॉस्पिटलायझेशन झालं, क्लेम वगैरे जो काय इन्शुरन्स कंपनीने त्यांना दिला, सम इन्शुर्ड संपली, म्हणून मग त्यांनी रिस्टोरेशन ही फॅसिलिटी वापरून आपली सम इन्शुर्ड परत रिस्टोर केली, परत 10 लाखावरती आणून ठेवली आणि परत कुटुंबातील त्याच व्यक्तीला तोच आजार, म्हणजे हार्टशी रिलेटेड तोच आजार साठी हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तर तो क्लेम इन्शुरन्स पॉलिसी मध्ये पेएबल नाही आहे. कळलं ना, म्हणजे सेम पर्सनला सेम इलनेस झाला तर तो रिस्टोरेशन फॅसिलिटीमध्ये कवर नाही आहे. हां, पण त्याच व्यक्तीला समजा मलेरिया झाला, डेंग्यू झाला किंवा त्याला कॅटरॅक्टचं ऑपरेशन करावं लागलं, असं दुसरा कुठलाही आजार झाला तर ते रिस्टोरेशनचं सम इन्शुर्ड तो वापरू शकतो. तर ते सगळ्यात चांगलं काय आहे, तर जी पॉलिसी तुम्हाला सम इन्शुर्ड जास्तीत जास्त पर्सेंटेजने रिस्टोर करायची परमिशन देते, जसं 200% सम इन्शुर्ड तुम्ही रिस्टोर करू शकता, तर ती पॉलिसी माझ्यामध्ये चांगली आहे. जी पॉलिसी तुम्हाला मल्टिपल टाईम्सने सम इन्शुर्ड रिस्टोर करायची परवानगी देते ती पॉलिसी माझ्यामध्ये चांगली आहे, ओके नाही. की ना महत्त्वाचं असं की ज्याच्यामध्ये वेटिंग पिरियड नाही आहे, इमिजिएट इफेक्ट होतो, रिस्टोरेशन सम इन्शुर्डचा इमिजिएट इफेक्ट होतो, ती पॉलिसी चांगली आहे. त्याच्यानंतर जी पॉलिसी तुम्हाला पार्शियल सम इन्शुर्ड संपल्यानंतरसुद्धा सम इन्शुर्ड रिस्टोर करायची परवानगी देते ती पॉलिसी सगळ्यात चांगली आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही पॉलिसी सम इन्शुर्ड पूर्णपणे संपल्यानंतरच, बेसिक सम इन्शुर्ड पूर्णपणे संपल्यानंतरच तुम्हाला रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुर्डची परवानगी देतात. आणि काही पॉलिसी जरी पार्शियल सम इन्शुर्ड संपली असेल
तरी तुम्हाला ती सम इन्शुअर्ड रिस्टोअर करायची परमिशन देत आहे. मग याच्यातला फरक काय आहे? याचं नक्की काय होतं प्रॅक्टिकलमध्ये आपण त्याचं ॲप्लिकेशन केलं या प्रोव्हिजनचं. तर असं होतं, म्हणजे समजा एका कुटुंबाकडे 10 लाखाची सम इन्शुअर्ड असलेली बेसिक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे. पॉलिसी घेतल्यापासून काही महिने झाले आहेत आणि त्या कुटुंबाने 7 लाख सम इन्शुअर्ड वापरलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यांच्याकडे 3 लाखच सम इन्शुअर्ड राहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीत त्या कुटुंबातली जर एखादी व्यक्ती आजारी झाली, हॉस्पिटलाइज झाली आणि क्लेम झाला 8 लाखाचा. ठीक आहे. तर या 2 सिच्युएशनमध्ये पार्शियल सम इन्शुअर्ड शिल्लक असताना रिस्टोरेशन फॅसिलिटी आणि पूर्ण सम इन्शुअर्ड एक्झॉस्ट झाल्यानंतर रिस्टोरेशन फॅसिलिटी, या 2 सिच्युएशनमध्ये ह्या क्लेमचं काय होईल ते आपण बघूया. ठीक आहे. 10 लाखामधले 7 लाख वापरले, 3 लाख शिल्लक आहे, कुटुंबातला सदस्य हॉस्पिटलाइज झाले, 8 लाखाचा क्लेम झाला आहे. तर जेव्हा एखादी कंपनी सांगते की पूर्ण बेसिक जी तुमची पॉलिसी आहे त्याच्यातलं सम इन्शुअर्ड एक्झॉस्ट झाल्यानंतरच तुम्ही ते रिस्टोअर करू शकता. आता ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं की पहिल्या सिच्युएशनमध्ये की 3 लाख शिल्लक आहे आणि क्लेम आहे 8 लाखाचा. मग त्या व्यक्तीला किती मिळणार? त्या व्यक्तीला फक्त 3 लाखच बेसिक पॉलिसीच्या अंडर क्लेमचे पैसे मिळतील आणि उरलेले 5 लाख त्याला स्वतःच्या खिशातून घालावे लागतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता ही सम इन्शुअर्ड संपूर्ण संपलेली आहे, मग तो माणूस ती रिस्टोअर करू शकतो. 100% असेल तर परत 10 लाख सम इन्शुअर्ड आणून ठेवू शकतो. दुसऱ्या सिच्युएशनमध्ये आपण बघूया. म्हणजे पहिल्या सिच्युएशनमध्ये कळलं ना की जेव्हा सम इन्शुअर्ड पूर्ण एक्झॉस्ट झाल्याशिवाय तुम्ही ती रिस्टोअर करू शकत नाही, त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊ शकतो की असं काही आजारपण आलं आणि तुमच्याकडे थोडीशी सम इन्शुअर्ड असेल तर तुम्हाला उरलेले पैसे स्वतःच्या खिशातून घालावे लागतात. आता दुसऱ्या सिच्युएशनमध्ये काय झालं ते बघूया. म्हणजे 10 लाख सम इन्शुअर्ड आहे, 7 लाख युटिलाइज झालेली आहे, 3 लाखच शिल्लक आहे. ओके नाही. पण ह्या दुसऱ्या कंपनीने पार्शियल सम इन्शुअर्ड शिल्लक असताना सुद्धा तुम्हाला सम इन्शुअर्ड रिस्टोअर करायची परमिशन दिल्यामुळे ती लगेच तुम्ही रिस्टोअर करतात तर ती 10 लाख होते. 10 लाख झाल्यानंतर जरी त्या कुटुंबातल्या व्यक्तीला आजारपण आलं आणि त्याचा खर्च 8 लाख झाला तरी तो पूर्ण त्या पॉलिसीच्या अंतर्गत पेएबल आहेच ना. मग तुम्ही म्हणाल की मॅडम किती छान आहे ना हे प्रोव्हिजन, मग 30 लाखाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायच्या ऐवजी आम्ही 10 लाखाचीच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ ना. कारण जरुरी नाही ना की की प्रत्येक वेळी सम इन्शुअर्ड आमची संपेलच, कुटुंबातला एखादा मोठा आजार येईल किंवा बरेचसे सदस्य साथीच्या रोगामुळे आजारी पडतील आणि आमची संपूर्ण सम इन्शुअर्ड एक्झॉस्ट होईल. हे लिस्ट पॉसिबिलिटी आहे ना. त्यामुळे आम्ही मस्त 10 लाखाची पॉलिसी घेतो आणि गरज असली तर मग परत ती रिस्टोअर करत जाऊ. तेच आम्हाला फायद्याचं आहे, कारण आम्हाला प्रीमियम 10 लाखाचंच भरावं लागेल इन दॅट केस. पण मी तुम्हाला असा सल्ला देणार नाही, कारण मी तुम्हाला ह्या पॉलिसीचं एक महत्त्वाचं प्रोव्हिजन सांगितलं ना की सेम पर्सनला जर सेम इलनेस झाला पॉलिसी पिरियडमध्ये तर तो कवर्ड नाही आहे. ओके नाही. त्यामुळे सम इन्शुअर्ड बेसिक पॉलिसीची ही नेहमीच छान अशी तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. आणि माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की त्या बेसिक सम इन्शुअर्डवरतीच तुमचं रूम रेंटची एलिजिबिलिटी ठरते आणि कुठल्याही हॉस्पिटलच्या बिलमध्ये रूम रेंट हाच एक महत्त्वाचा कंपोनंट असतो, महत्त्वाचा घटक असतो, सगळ्यात महागडा घटक असतो. त्यामुळे माझं तुम्हाला हेच सांगणं असेल की तुम्ही बेसिक सम इन्शुअर्ड हे नेहमीच चांगलं भक्कम असलेली अशीच पॉलिसी घ्या. पुरेसं बेसिक सम इन्शुअर्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. मग आता ओव्हरऑल मी तुम्हाला काय सल्ला देऊ, तर हेच माझा तुम्हाला असा सल्ला असेल की तुम्ही अशी इन्शुरन्स पॉलिसी घ्या की जिचं बेसिक सम इन्शुअर्ड हे सफिशियंट असेल, पुरेसं असेल, भरपूर असेल. ही एक पहिली अट. दुसरं, रिस्टोरेशन फॅसिलिटी पण जरूर घ्या. तिसरं, टॉपअप इन्शुरन्स तुम्ही जरूर घ्या स्वतःकरता. आणि क्रिटिकेअर पण एक असलेला बराच. बस या 3 गोष्टी, या 4 गोष्टी तुम्ही पाळल्या ना तर तुम्ही फुल्ली कवर्ड असाल. तर टॉपअप इन्शुरन्स पॉलिसी तिच्यामध्ये पण काही फायदे तोटे आहे. म्हणजे तुम्हाला एजंट सांगणार की नाही मॅडम त्याचं प्रीमियम काहीच नसतं, एकदम स्वस्त असतं वगैरे. तर ते प्रीमियम का स्वस्त, आणि तिथे पण काहीतरी ग्लिच असतात, कारण शेवटी इन्शुरन्स हा व्यवसाय आहे. तर ते ग्लिच काय आहे, टॉपअप इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय आहे, हो की नाही, ती समजून घ्यायची असेल तर मी माझा आता नेक्स्ट व्हिडिओ यावरती बनवेल, असं तुम्ही जरूर पहा. पण चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.